Hello friends, I am Sudhke sir. Today I am going to teach you add a question tag part 2. मित्रांनो, आज आपण ॲड क्वेश्चन टॅगचा पार्ट 2 बघणार आहोत. मित्रांनो, आज आपण ॲड क्वेश्चन टॅगमधील प्रकार दुसरा बघतोय. आय एम अ बॉय. प्रथम आहे तसं वाक्य लिहून घ्या. आय एम अ बॉय, कॉमा द्या. मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. दिलेल्या वाक्यामध्ये जर नॉट नसेल म्हणजे आय एमच्या वाक्यामध्ये, तर त्याचं उत्तर ॲमंट न करता तुम्हाला आरंट करणं गरजेचं आहे. म्हणून इथं या ठिकाणी आपण उत्तर करतो आहे आरंट आय आणि क्वेश्चन मार्क देतो आहे. बघा, आय एम अ बॉय आहे तसं लिहून घेतलं, कॉमा दिला. ॲमंट होत नाही म्हणून आरंट घेतलं आणि करता आय घेतला आणि प्रश्नचिन्ह दिलं. दुसरं वाक्य बघा, आय एम अ नॉट लेट. त्याचं उत्तर बघा, आहे तसं वाक्य लिहून घ्या. आय एम अ नॉट लेट, कॉमा दिलं. दिलेल्या वाक्य नकारार्थी आहे म्हणून होकारार्थी करायचं आहे. इथं मात्र तुम्हाला आय एम आय करायचं आहे आणि प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. मित्रांनो, या दोन्ही वाक्य तुमच्या समोर आहेत. फक्त एवढंच लक्षामध्ये घ्यायचं आहे, दिलेल्या आय एमच्या वाक्यामध्ये जर नॉट आलेलं नसेल तर त्याचं उत्तर आरंट आय लिहायचं आहे आणि आय एमच्या वाक्यामध्ये जर नॉट आलेलं असेल तर आय एम आय लिहायचं आहे आणि शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. परत सांगतोय, आय एमच्या वाक्यामध्ये जर नॉट आलेलं नसेल तर त्याचं ॲमंट न करता आरंट आय करणं गरजेचं आहे. आरंट आय उत्तर लिहायचं आहे आणि आय एमच्या वाक्यामध्ये जर नॉट आलेलं असेल म्हणजे वाक्य नकारार्थी असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला आय एम आय असं लिहायचं आहे. खालील वर्कशॉप पूर्ण करा. क्वेश्चन बघा, ॲड क्वेश्चन टॅग्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. खालील वाक्याचं तुम्हाला ॲड क्वेश्चन टॅग करायचं आहे. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. Please subscribe my channel and press the bell icon.